टीम इंडिया T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आहे आणि टीम इंडियाचे जे समर्थक आहेत, चाहते आहेत, त्यांच्यामध्ये एक प्रचंड उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज फायनल आहे, काय होणार आहे? कारण न्यूझीलंडने याच्यापूर्वी भारताला अनेक वेळेला सर्व भारतीय क्रिकेट फॅन्सला निराशसुद्धा केलेलं आहे, कारण न्यूझीलंड भारी पडलेलं आहे। आज भारतच जिंकणार त्याच्यात काहीच मला वाद दिसत नाही। टीम इंडिया चांगली खेळत आहे, सध्या पूर्ण विश्वात युद्धाचे सावट आहे आणि ज्या संयमपणाने त्या भारताने ही सिच्युएशन हँडल केलेली आहे, त्या संयमपणाने आपले खेळाडू पण हे स्थिती आहे हा मॅच जिंकतील याच्यात मला काहीच शंका वाटत नाही। फायनलपर्यंतची भारताची जी संपूर्ण यात्रा आहे, दक्षिण आफ्रिकेविरोधात पराभवही स्वीकारावा लागलेला होता आणि सेमीफायनलमध्येही खूप घाम गाळावा लागला। जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा तुम्हाला एक लक्षात येईल की आपण बोलत होतो ते भारताच्या फलंदाजीबद्दल, अभिषेक शर्माबाबत, पण जसं ही टुर्नामेंट जी आहे किंवा हे जे सामने हे पुढे सरकत गेले तर असं लक्षात येईल की फक्त फलंदाजीच नव्हे तर आपल्या अचूक गोलंदाजीने आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने आपण ज्या पद्धतीने इंग्लंडला हरवलं त्यावरून लक्षात येईल की आपला हा जो संघ आहे किती बहारदार कामगिरी करत चालला आहे आणि याबद्दल कुठलीही शंका नाही की आजचा हा जो काही सामना आहे तो जिंकून भारतीय संघ म्हणजे आपली सूर्याभाऊची चमू जी आहे ती आपल्याला एक चांगली भेट देणार आहे, याबद्दल कुठेही वाद नाही। हेड ऑनमध्ये न्यूझीलंड मात्र T20मध्ये समोर आहे। आजपर्यंत 3 वेळेला सामना झालेला न्यूझीलंडसोबत विश्वचषकामध्ये आणि 3 वेळेला न्यूझीलंड जिंकलं आहे। पण तुम्ही ओव्हरऑल जर सगळे फॉर्मॅट्स बघितल्या, T20 असो की वन डे असो किंवा टेस्ट असो, आपण त्यांच्यापेक्षा पुढेच आहे। जर तुम्ही T20चं ओव्हरऑल जर स्टॅट्स बघाल तर 30 मॅचेस आपण हेड ऑन केलं आहे न्यूझीलंडसोबत, त्यातले 18 मॅचेस आपण जिंकलो आहे आणि 11 मॅचेस ते जिंकले आणि 1 मॅच ड्रॉ झालं। तर डेफिनेटली जो स्टॅट्स बोलतो तो भारताच्या कडेच आहे आणि डेफिनेटली आपणच जिंकू ही मॅच। सेमीफायनलमध्ये 253 रन्स काढून सुद्धा फक्त 7 धावांनी विजय झाला आहे। गोलंदाजी कुठंतरी सेमीफायनलमध्ये उघडी पडली नाही, तसं काही नाही। आपल्याजवळ जसप्रीत बुमराहसारखा चांगला गेंदबाज आहे, तो खूपच खतरनाक आहे आणि हा मॅच तर आपण जिंकणार आहोत। आणि असं पण नाही की आपली टीम एकच फलंदाजवर निर्भर आहे, आपल्याजवळ खूप सारे चांगले फलंदाज आहे आणि 7 पैकी 4 फलंदाजांनी कमीत कमी 200 रन मारले आहे आणि हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी 199 रन पण मारले आहे आणि गेंदबाजी पण खूप चांगली आहे आपली। जेव्हा टुर्नामेंटची सुरुवात झाली, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल बोललं जात होतं। जेव्हा टुर्नामेंट संपत आहे सगळं कन्सन्ट्रेशन संजू सॅमसनवर आलेलं आहे। बरोबर आहे का? मला वाटतं की आपली जी आहे कंप्लीट बॅटिंग लाईनअप आता क्लिक होऊन राहिलेली आहे। आणि ठीक आहे, काही 1-2 तुम्ही जे बोलले ते 2 प्लेयर्सचे काही इश्यू होते, पण आता इथे सगळे चांगले खेळून राहिलेले आहे। एक्सेप्ट मला वाटतं जो बॉलिंग वरूनचा विषय करता आपली अगदी वेल बॅलन्स टीम आहे आणि बुमराह जो आहे हा तर मॅच विनर आहे, तो कोणती मॅच जो आहे पलटवू शकतो। त्यामुळे मला वाटतं जी आपणच भारत जो आहे हा चषक घेऊन जाणार आहोत। नरेंद्र मोदी स्टेडियम चिंतेचा कारण टुर्नामेंटचा एकमेव पराभव तिथेच झालेला आहे आणि 2023चा ऑस्ट्रेलिया विरोधातला पराभव अजून भारतीय फॅन्स विसरलेले नाही। नक्कीच, पण त्या मेमरीज ज्या आहेत आपण आधी वर्ल्ड कपच्या ते मागे सोडून आणि आता जो विश्वचषक स्पर्धेमध्ये जो फायनल आहे तो नक्कीच आपण जिंकणार आहोत आणि हा सामना अतिशय रोमांचक होणार आहे आणि नक्कीच भारत हा जिंकणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच भारत जिंकणार। ज्या प्रकारे आपले प्लेयर सगळे खेळत आहेत, बॉलिंग टीम जे सगळे आहे त्यानुसार तर प्रश्नच येत नाही की भारत जिंकणार। पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे आज गोष्टी। टोटल पॉझिटिव्ह मॅच टुडे, इंडिया विल विन। पण नरेंद्र मोदी स्टेडियमबद्दलही लोक अनेक चर्चा करतात। मागच्या वेळेला ती स्टेडियम शुभ नाही ठरली असं म्हणतात, बट आज शुभ है, इंडिया ही जीतेगी। भारत जिंकणार आहे आणि यावेळेस आपण जर बघितलं की सुरुवातीपासून आपली टीम चांगली खेळत आहे आणि हे टीमवर्क आहे, कोणता प्लेअर केव्हा खेळेल काही सांगता येत नाही। आज आपण त्यांना ठोस उत्तर देऊ आणि आज भारतच जिंकणार आहे। तुला काय वाटतं? आज मला वाटते की अभिषेक शर्मा जर आपलं 0 रनवरती आउट झाला, पहिल्या बॉलवरती छक्का मारायला गेला आणि जर तो छक्का गेला म्हणजे त्याचं 50च्या वरती गेला म्हणजे स्कोर, आज अभिषेक परफॉर्म करेल। हो, आज तर हे सर्व क्रिकेट फॅन्स आहेत आणि
संपूर्ण टुर्नामेंट या लोकांनी बारकावेने बघितलेलं आहे आणि जे काही स्टॅटिस्टिक्स आहेत, जरी विश्वचषकामध्ये न्यूझीलंडच्या फेवरमध्ये असले तरी हेड ऑन म्हणजे आजवर जेवढे मॅच भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेले आहे, भारतच भारी पडलेला आहे. आणि आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत तो सर्व जुन्या जे काही कटू आठवणी आहेत त्याच्या समोर जाईल आणि विजय मिळवेल असं या क्रिकेट फॅन्सला वाटतंय. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.